चांद्यापासून वाण्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय नौका व्हिडिओ पाहणार सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत. सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी ही सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या माहितीच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात असे राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागले की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात कसे राहू शकतात कांद्याचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या या प्रश्नाचे आता उत्तर प्राप्त करूयात. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथे सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात असे राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागले की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात कसे राहू शकतात कांद्याचे दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करूयात की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कसा राहू शकतो आता कांद्याचा दर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती कांद्याची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. तर आपण सर्वांनी बघितलं की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कसा राहू शकतो कांद्याचा दर. तर या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते आणि कोणकोणत्या घडामोडी आहेत की ज्यांचा मे महिन्यात कांद्याच्या दरावरती होऊ शकतो परिणाम आणि या परिणामानंतर मे महिन्यात कांद्याचा बाजारभाव कसा राहू शकतो, या सर्व प्रश्नाचा उलगडा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण करून घेऊया. जर मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की थोडं मे महिन्यात कांद्याची आवक वाढत असते. पण मे महिन्यात जी कांद्याची आवक वाढत असते मग ती मागच्या वर्षीच्या तुलनेत कशी आहे ते प्रथम बघणं गरजेचं आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मे महिन्यातील कांद्याची आवक ही कमी राहणार आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन हे तब्बल 11% घटले. त्याच्यामुळं कांद्याची जी आवक आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी राहणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतीय हवामान खात्याने अल निनोबद्दल आता स्पष्टता दिली आहे की यंदाच्या वर्षी भारतामध्ये मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 92% पडणार आहे, म्हणजे 8% कमी पडणार आहे. म्हणजे खरीप व रब्बी हंगामात यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन हे 100% घटणार आहे. आता याचा अर्थ काय की भविष्यामध्ये कांद्याची गरज ही खूप जास्त पडणार आहे कारण उत्पादन कमी होणार आहे. याच्यामुळे मे महिन्यात कांद्याची जी मागणी आहे ती वाढणार आहे कारण चांगल्या क्वालिटीचा कांदा व्यापारी स्टॉक करण्यासाठी घेतील, सरकार स्टॉक करण्यासाठी घेईल. जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मागणीपेक्षा पुरवठा हा आपल्याला मे महिन्यात कमी राहताना दिसेल, परंतु तो जास्त कमी सुद्धा राहणार नसल्यामुळे आपल्याला मे महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा 100% सुधारताना दिसणार आहे. पण प्रचंड तेजीसाठी मात्र आपल्याला जून, जुलै, ऑगस्टची वाट बघावी लागेल. याचा अर्थ आहे की मे महिन्यात कांद्याचा बाजारभाव सुधारून 1000 ते 1500च्या दरम्यान राहणार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सरकारची कांदा खरेदी जर प्रचंड प्रमाणात सुरू झाली तर मेच्या शेवटीपर्यंत कांदा 1700, 1800 ते 2000 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचा निर्णय हा कशा पद्धतीनं घ्यावा, तर तुम्हाला सांगतो जुलै ऑगस्ट महिन्यात कांदा हा 4 ते 5000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून चांगल्या क्वालिटीचा कांदा की जो स्टॉक करू शकता 3-4 महिने तो स्टॉक करून ठेवा आणि जो जोड कांदा आहे, लो क्वालिटीचा कांदा आहे, जो बारीक कांदा आहे तो मात्र तुम्ही मे महिन्यात या तेजीत विकून टाकावा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा.
आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार.